मान्सून विषयीची केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार आहे। हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवलाय आणि मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये 7 जूनची डेडलाईन मान्सून पाळणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। केरळमध्ये जर 31 मे रोजी मान्सून दाखल झाला तर महाराष्ट्रामध्ये तो येण्यासाठी 7 ते 8 दिवस लागत असतात आणि त्यानुसार 7 जूनची डेडलाईन आता मान्सून पाळणार का महाराष्ट्रामध्ये येण्याची ते बघावं लागणार आहे। मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। तर मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, त्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल असंही हवामान विभागाने म्हटलंय। मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। सध्या उत्तर भारतामध्ये वाढलेलं तापमान, दक्षिण भारतामध्ये सुरू असलेला जोरदार पूर्व मोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्याची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा तसंच वेग हा मोसमी पावसासाठी पोषक आहे। त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि त्यानंतर 8 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो। त्यामुळे 7 जूनची डेडलाईन यंदा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी मान्सून पाळणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।